चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करायचा, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर एखाद्या इच्छा प्राप्तीसाठी योग्य पद्धतीने संकल्प कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राइब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, कुठलीही सेवा करत असताना, कुठलाही नवस करत असताना, कुठल्याही प्रकारचे एखादे कार्य करत असताना त्यामध्ये संकल्प असणं खूप महत्त्वाचे आहे। संकल्पयुक्त जी सेवा असते ती अत्यंत प्रभावी असते। संकल्पयुक्त जी ही सेवा असते ती लवकर रिझल्ट देते आणि त्यामुळे कुठलीही सेवा, कुठलाही उपाय करत असताना अगोदर आपल्याला संकल्प करायचा असतो। आता तरी संकल्प आणि नवस वेगळा असतो का? तर संकल्प आणि नवस या दोनही गोष्टी सेम असतात। नवस करणं ही तेच आहे आणि संकल्प करणं ही तेच आहे। आता कसा नवस करायचा किंवा कसा संकल्प करायचा हे मी तुम्हाला पुढे सांगते, मात्र त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, आपल्याला कुठलीही एखादी अडलेली इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल, कुठलीही एखादी मनोकामना आपली आहे ही मनोकामना पूर्ण करायची असेल तर आपण स्वामींच्या समोर जातो। स्वामींना आपण सांगतो की महाराज, माझी ही इच्छा आहे, माझी ही इच्छा पूर्ण करून द्या। मी तुम्हाला 108 पोळ्यांचा नैवेद्य दाखवेन, मी तुमच्यासाठी 1 डझनभर केळी घेऊन येईल, मी तुमच्यासाठी 1 किलो पेढे घेऊन येईल। सगळ्यात पहिले या गोष्टी डोक्यातून तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत, कारण श्री स्वामी महाराज जे आहेत ते विश्वाचे निर्माते आहेत। ते तुमच्या 1 किलो पेढ्यांना, अर्धा डझन केळ्यांना अजिबात भाळणार नाहीयेत। संकल्प किंवा नवस करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तो नवस जो आहे तो सेवेचा असावा। सेवेचा नवस हा तुम्हाला एका तासात, एका दिवसात रिझल्ट देणार आणि जर तुम्ही अशा पदार्थांचा नवस केला तर तो तुम्हाला वर्षातही रिझल्ट देणार नाही। लक्षात घ्या, श्री स्वामी समर्थ महाराज जे आहेत ते आपल्या सेवेचे भूकेलेले आहेत, आपल्या अन्नाचे, आपल्या कुठल्याही पदार्थांचे नाहीत। बरेच लोक संकल्प करताना, नवस करताना इथेच चुकी करतात। आता ते मी तुम्हाला पुढे सविस्तर सांगते। मात्र संकल्पाचा नवसाचा दिवस कुठला असावा? बघा, आपण महाराजांची सेवा करतो, आपल्या गुरूंचा दिवस आहे, आपल्या गुरूंचा वार आहे गुरुवार। तर गुरुवारच्याच दिवशी आपल्याला हा नवस करायचा असतो। नवस करण्यासाठी काय करायचं? तुमच्या आजूबाजूच्या आजूबाजूला जर कुठे स्वामींचा केंद्र असेल, शहराच्या ठिकाणी एखादं केंद्र असेल तर त्या केंद्रात जाऊन आपल्याला हा नवस करायचा आहे। ठीक आहे, केंद्राच्या ठिकाणी नसेल, तुम्ही घरच्या घरी कसं करता तेही तुम्हाला मी पुढे सांगेन। पण जेव्हा स्वामींच्या मठात जाल, स्वामी केंद्रामध्ये जाऊन नवस कराल तर कसं करायचं? सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, एक श्रीफळ घ्यायचं आहे, ज्याला आपण नारळ म्हणतो। एक श्रीफळ घ्यायचं आहे, या श्रीफळावरती चंदनाने, अष्टगंधाने एक स्वस्तिक काढायचे। स्वस्तिक काढल्यानंतर ते स्वस्तिक वरती थोडेसे अक्षद म्हणजे थोडेसे तांदूळ ठेवायचे, यावरती एक फूल ठेवायचं आहे। त्यानंतर यावरती तुम्ही एखादं फळ ठेवू शकता, केळं असेल, सफरचंद असेल, कुठलंही एखादं फळ तुम्ही ठेवू शकता। ठीक आहे, हा जो नारळ आहे तो स्वामींच्या समोर म्हणजे केंद्रात गेल्यानंतर हाताच्या दोनही ओंजळीमध्ये तुम्हाला पकडायचा आहे। ओंजळीमध्ये पकडून तुमची जी इच्छा असेल ती इच्छा महाराजांच्या समोर सांगायची आहे। तर मी सांगते, महाराज, माझी खूप इच्छा आहे, माझी खूप वर्षांपासून अडलेली ही इच्छा आहे की मला एका चांगल्या पगाराची, मला हवी तशी नोकरी मिळावी आणि ही नोकरी मिळावी यासाठी मी तुमच्या समोर आज आलो आहे। तुम्हाला आज मी शरण जात आहे, तुमच्या समोर मी नवस घेत आहे की मला येत्या 8 दिवसात किंवा मला येत्या 21 दिवसांच्या आत चांगली नोकरी लागू दे। महाराज, मी आजपासून सारामृत पारायणाला सुरुवात करत आहे। 21 दिवस न चुकता मी तुमची पारायण करणार आहे। तुम्ही सारामृत संकल्पात म्हणजे सेवा कुठलीही तुम्ही घ्या, सारामृत पारायण घ्या, गुरुचरित्र पारायण घ्या, तारक मंत्र घ्या, आरती अनुष्ठान घ्या, लीलामृत ग्रंथाचं पारायण घ्या। तुम्हाला जे झेपणार आहे ती सेवा महाराजांच्या समोर व्यक्त करायची आहे। आता मी म्हणते की मी 21 दिवस 21 सारामृत वाचणार आहे। ही 21 सारामृत पूर्ण होण्याच्या अगोदर माझ्या आयुष्यात चमत्कार करा आणि मला चांगल्या पगाराची नोकरी लागू द्या।
असा नवस तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा जो नारळ, हे जे श्रीफळ आहे ते महाराजांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचं आहे. नारळ ठेवलं की त्यानंतर महाराजांच्या समोर असा मुजरा करायचा आहे. मुजरा वगैरे सर्व करून झालं की त्यानंतर थोडीशी खडीसाखर किंवा साखर महाराजांच्या समोर तुम्हाला ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला तिथे जर माळ जप करायचा असेल, जे काही तुमची सेवा असेल, ते दर्शन वगैरे महाराजांचं घ्यायचं असेल ते घेऊ शकता आणि मग तुम्ही घरी जाऊ शकता. हे झालं केंद्रात नवस करणं किंवा स्वामी मठात नवस करणं. आता घरी कसं करायचं, तर याच पद्धतीने नारळ घ्यायचा आहे, याच पद्धतीने तुम्हाला सांगितलं, जसं आता सांगितलं त्या पद्धतीने महाराजांबरोबर बोलायचं आहे. कुठल्याही एका सेवेचा संकल्प करायचा आहे, सेवेचा नवस घ्यायचा आहे. तो नवस घेऊन तो नारळ जो आहे तो तिथे ठेवून साखर, खडीसाखर ठेवायची आहे, मुजरा करायचा आहे. आता हा नारळ, आता आपण जर मंदिरामध्ये नारळ ठेवला तर तिथले जे भटजी लोक आहेत ते नारळ ते ठेवून देणार, त्याचा प्रसाद वगैरे काहीतरी ते करणार. पण तुम्ही जर तुमच्या घरी हा नारळ ठेवला असेल तर त्याचं काय करायचं? घरी हा नारळ ठेवला असेल तर तो तसाच ठेवायचा, खडीसाखर ही तशीच ठेवायची. जेव्हा कधी तुमचा योग स्वामी केंद्रात जायचा असेल, कधीही 1 महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात, कधीही अगदी इच्छा पूर्ण जरी झाली आणि त्यानंतर तुमचा योग आला तर तो नारळ जो आहे तो पिशवीत घ्यायचा आहे का बॅगेमध्ये, खडीसाखरही घ्यायची आहे आणि स्वामी केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला तो महाराजांना व्हायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो नवस आहे तो करायचा आहे. आता कोण करू शकतं? घरातील छोटी मुलं असतील, विद्यार्थी असतील, तुमचे पती असतील, महिला असतील किंवा विधवा महिला असतील किंवा मग घरामध्ये म्हातारे कोणी व्यक्ती असतील, ज्याची ज्याची इच्छा असेल मनापासून, असा कुठलाही व्यक्ती हा नवस करू शकतो. बघा पुन्हा एकदा सांगते, नवस संकल्प ही एकच गोष्ट आहे. आता नवस फेडणं आवश्यक आहे का? समजा तुम्ही बोललेला आहात, तुमच्या बोलण्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. बघा तुम्ही महाराजांच्या समोर ते श्रीफळ वाहिलं, सगळं केलं आणि बोललात की महाराज मी आतापासून सारामृताला सुरुवात करणार आहे आणि मला नोकरी लागल्यानंतर मी पुन्हा एकदा सारामृत करणार आहे, की नोकरी लागल्यानंतर मी पुन्हा तारक मंत्र म्हणणार आहे 21 दिवस. तर जेव्हा तुम्हाला नोकरी लागेल, आता तुम्ही बोललेला आहात त्यामुळे ते पाळणं तुम्हाला आहे गरजेचं. मग जेव्हा तुम्हाला नोकरी लागेल तर जसं तुम्ही बोललेला आहात तर नोकरी लागल्यानंतर पुन्हा तुम्हाला तारक मंत्र किंवा सारामृत वाचायचंय. जसा तुम्ही नवस घ्याल, जसा तुम्ही नवस बोलाल त्या पद्धतीने तुम्हाला करायचंय. या पद्धतीने जर तुम्ही नवस घेतलात, या पद्धतीने जर महाराजांच्या समोर तुम्ही साकडं घातलात तर 1001% सांगते, किती पण अडकलेली इच्छा असेल, कितीही कठीण इच्छा असेल, ती तुमची एका दिवसांच्या आत पूर्ण होईल. बघा संकल्पयुक्त सेवा जी असते ना, ती बांधलेली सेवा असते. समजा आपल्या घरातीलच एखादा सदस्य आहे आणि त्या व्यक्तीला आपण एखाद्याला सांगितलं की जा रे भाऊ जरा माझं हे काम कर, किंवा जा रे दादा माझं हे काम कर, मला हे आणून दे, मला उद्या हे आण, मला उद्या मार्केटमधून ते आणून दे. तो काय विचार केला, जाऊ दे मी परवा देतो, यरवा देतो, तो असंच इग्नोर करणार. पण जर आपण त्याला जबरदस्ती सांगितलं की मला हे आणून दे, हा उद्याच्या दिवशी मी पण तुझ्यासाठी काहीतरी करेल, मी पण तुला हे घेऊन येईल, तेव्हा तो काय विचार करतो, हा पण माझ्यासाठी काहीतरी करणार आहे, हा पण म्हणजे माझ्यासाठी, किंवा हा पण मला असं बोललाय. म्हणजे एक दबाव असतो. जेव्हा आपण संकल्प करतो, नवस घेतो स्वामींच्या समोर, तेव्हा एक स्वामींवरती पण दबाव असतो की माझ्या भक्तांनी माझ्याकडे ही गोष्ट मागितलेली आहे, त्यांनी नवस केलेला आहे, या 21 दिवसाचा त्यांनी नवस केलेला आहे आणि 21 दिवसात मला त्याची इच्छा पूर्ण करून देणं आहे. त्यामुळे कितीही अडलेली इच्छा असेल ती 21 दिवसात, 3 दिवसात, 7 दिवसात पूर्ण होते. आता बऱ्याच कमेंट्स आहेत, ताई तुम्ही कुठल्या अशा सेवा करता की तुमच्या इच्छा लगेच पूर्ण होतात? मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची सेवा सांगेल, जी सेवा मी जेव्हा जेव्हा केलेली आहे त्या सेवेमध्ये कधीच 20-25 दिवस आलेला नाही. 3ऱ्या त्या 4थ्याच दिवसाला स्वामी माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, ती म्हणजे स्वामी सारामृत ग्रंथ. आणि मी असंख्य लोकांना हा ग्रंथ वाचायला सांगितलेला आहे, असंख्य लोकांना या ग्रंथाच्या सेवा सांगितलेल्या आहेत आणि कितीतरी लोकांच्या कमेंट्स मेसेज आहेत की ताई खरंच तू सांगितलं तसं करायला सुरुवात केली आणि आमच्या इच्छा पूर्ण झाल्या. बघा सारामृत ग्रंथ संकल्पाने करायचा आहे, नवस घेऊन करायचा आहे. कितीही अडलेल्या, कितीही मोठ्या इच्छा असतील त्या तुमच्या क्षणात पूर्ण होतील. कुठलीही सेवा करत असताना, नवस करत असताना त्यात विश्वास महत्त्वाचा आहे. स्वामींसमोर जाल, श्रीफळ घ्याल आणि मनात अविश्वास असेल, स्वामी कराल ना, स्वामी होईल ना, होईल की नाही, अशा गोष्टी मनात ठेवाल तर त्या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे जेव्हा नवस घ्याल तेव्हा फक्त विश्वास ठेवा, महाराज तुम्ही करणार आहात, तुम्ही मला हे देणार आहात, तुम्ही माझ्यासाठी हे करणार आहात. म्हणजे पूर्ण कॉन्फिडंट आणि विश्वास जर असेल तर ती न होणारी गोष्टही होते आणि न मिळणारी ही गोष्ट स्वामी आपल्याला देतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हा नवस करायचा आहे. संकल्प नवस हा एकाच पद्धतीने करायचा आहे, तो सोडण्याची काही गरज नसते, फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे आणि जेव्हा इच्छा पूर्ण होईल तेव्हा जर तुमची इच्छा असेल तर काहीतरी गोडधोड आपल्याला स्वामींच्या मठात घेऊन जायचं आहे.
अशा पद्धतीने तुम्हाला हा नवस करायचा आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.